नमस्कार मंडळी, स्वाद सुगरणीचा मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आगरी पद्धतीचं सुकं मटण। आज धुळवडीचा सण आहे आणि आमच्या ह्या भागात धुळवडीच्या सणानिमित्त तिखट सण साजरा केला जातो। आपण हा तिखट सणाबद्दल आपण हे आगरी पद्धतीचं सुकं मटण बनवणार आहोत। ते बघण्यापूर्वी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन दाबा। तर आपण हे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे। मटण आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। 3 आपण कांदे कापून घेतलेले आहेत। वाटण्यासाठी आणि फोडणीसाठी आपल्याला कांदा लागणार आहे। 1 वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे। आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। दही घेतलेला आहे। आगरी मसाला घेतलेला आहे। हळद घेतलेली आहे। धणे पावडर घेतलेला आहे। मटण मसाला घेतलेला आहे आणि हा खडा गरम मसाला घेतलेला आहे। तेजपत्ता आणि खडा गरम मसाला आहे। त्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे। थोडंसं तूप लागणार आहे। चवीपुरतं मीठ लागणार आहे आणि लसूण लागणार आहे। सर्वप्रथम आपण हे मटण आहे ते मॅरिनेट करून घेऊयात। मटणाला आपण 2 चमचे आलं लसूण पेस्ट लावून घ्यायची आणि 2 ते 2.5 चमचे आपण दही घेतलेला आहे। ते आपण छानपैकी आपण मटणाला चोळून घ्यायचं आणि साधारणपणे अर्धा तास ते पाऊण तास आपण हे मॅरिनेट करायला ठेवणार आहोत। मटण छानपैकी आपण त्याला मिक्स करून घ्यायचं। हे आपण आता मटण मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया। कांदा, खोबरा, आलं, लसूण आणि कोथिंबीरीचं आपण वाटण करणार आहोत। आपण सर्वप्रथम खोबरं आहे ते भाजून घेणार आहोत। खोबरं छानपैकी खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे। परंपरागत पद्धतीनुसार अख्खं खोबऱ्याची वाटी चुलीत भाजली जायची आणि ती नंतर बारीक केली जायची आणि पाट्यावर वाटण केलं जायचं। कांदा खोबरा चुलीत वाटून घेतलं जायचं, भाजून घेतलं जायचं। आपलं आता खोबरं छानपैकी खरपूस भाजून झालेला आहे। मस्त रंग आलेला आहे। अशा रंगावर आपण खोबरं भाजून घ्यायचं। आता आपण कांदा भाजून घेऊयात। त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा। कांदा सुद्धा सोनेरी ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे छानपैकी। गोल्डन कलर आलेला आहे कांद्याला। थोडंसं आपण अजून थोडं भाजून घेऊयात त्याला। कांदा सुद्धा आपला छानपैकी भाजून झालेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण लसूण घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर घेऊयात आणि हे आपण वाटण तयार करून घेऊयात। आपलं वाटण तयार आहे। आता आपण मटण बनवूयात। साधारणपणे 2 ते 3 मोठे चमचे आपण तेल घेतलेलं आहे। तेल छानपैकी गरम होऊन द्यायचं। त्याच्यामध्ये आपण खडा गरम मसाला घातलेला आहे। त्यात दालचिनी, लवंगा, जिरं आणि तेजपत्ता आपण घातलेला आहे आणि लसूण घालून घेऊयात आणि त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा। आता हा कांदा आहे तो छानपैकी सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। तेलामध्ये कांदा पटकन शिजावा याच्यासाठी आपण त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं। मीठ घातल्यामुळे लवकर कांदा सोनेरी रंगावर येतो आणि लवकर पटकन शिजला जातो। आता आपला अशा रंगावर येईपर्यंत आपण कांदा भाजलेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण हळद घालून घेऊयात। आगरी मसाला घातलेला आहे। 2 चमचे आपण हा मसाला घेतलेला आहे। तुम्ही तुमचा मसाला असेल तो घालू शकता नेहमीचा। धणे पावडर घातलेली आहे आणि मटण मसाला घातलेला आहे। आता हे मसाले ह्या कांद्यामध्ये आणि तेलात छानपैकी परतून घ्यायचे। साधारण 2 मिनिटं आपण हे परतून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण हे मॅरिनेट केलेलं मटण घालूयात आणि मटण घालून 5 मिनिटं आपल्याला हे मसाले त्याच्यात लागले पाहिजेत असे ढवळत राहायचं आहे। 5 मिनिटं आपण हे ढवळून घ्यायचं आहे। मटणाला छानपैकी हे मसाले मुरले पाहिजेत। जबरदस्त रंग आलेला आहे, बघू शकता तुम्ही,
खूप सुंदर दिसते। आता त्याच्यात पाणी आपण अजिबात घालायचं नाही, वरती ताट ठेवायचं आणि ताटावर असं पाणी ठेवून द्यायचं आणि हे जे पाणी गरम होईल त्याच्यानंतर आपण ते मटणामध्ये घालणार आहोत। आता पाणी गरम झालेलं आहे ते आपण त्या मटणात घालून घेऊयात आणि मटण ढवळून घ्यायचं। मटण शिजायला खूप वेळ जातो, साधारणपणे अर्धा तास ते पाऊण तास लागतो मटण शिजायला असं भांड्यात शिजवल्यावर। आता पुन्हा त्याच्यावर ताट ठेवून पाणी ओतायचं आणि हे वरचं पाणी आहे तेच आपण घालत हे मटण शिजवणार आहोत। पाणी गरम झालं की मटण मध्ये मध्ये चेक करायचं 5-10 मिनिटांनी आणि त्यात ते वरचं पाणी असेल ताटातलं ते घालायचं आणि मटण आपण चेक करून घ्यायचं। आता हे मटण लवकर शिजण्यासाठी त्याच्यामध्ये आपण तूप घालूयात। तूप घातल्यामुळे मटण लवकर शिजतं। छानपैकी ढवळून घ्यायचं आणि पुन्हा ताट ठेवून त्याच्यावर पाणी ठेवून द्यायचं। तुम्ही कुकरमध्ये सुद्धा मटण शिजवून घेऊ शकता, पण टेस्ट मध्ये थोडा फरक पडतो। आता आपलं मटण बघूयात चेक करून। ऐंशी टक्के आपलं आता मटण शिजलेलं आहे। आता आपण त्याच्यात वाटण घालणार आहोत। 20 मिनिटं लागलेली आहेत हे मटण शिजायला एवढं 80%। आपण आता ह्याच्यात 2 चमचे वाटण घातलेलं आहे। तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असेल तर जास्तीचं वाटण घालू शकता त्याच्यामध्ये। छानपैकी ढवळून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत। चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत। त्याच्यात आपण कांदा फोडणीत घालताना थोडंसं मीठ घातलं होतं, त्यानुसार आपण हे आता मीठ घालणार आहोत। आणि पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटात आपलं आता मटण शिजेल। पण त्याच्यावर झाकण ठेवून वाफवून घेऊयात। कोथिंबीर घालूयात त्यात थोडीशी आणि परतून घेणार आहोत। खूप छान घमघमाट सुटलेला आहे मटणाचा। मस्त मटण आता शिजलेलं आहे। 35 मिनिटं लागलेली आहेत हे मटण शिजायला आपल्याला। आपण चेक करूयात। खूप सुंदर दिसत आहे, रंग टेक्स्चर अगदी जबरदस्त आलेला आहे। आपलं मटण आता तयार आहे। मस्त एकदम अप्रतिम अशी डिश दिसत आहे ही। तुम्ही कोंबडी वड्यांबरोबर, तांदळाच्या भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भाताबरोबर खाऊ शकता। तुम्हाला आमचा हा मटणाचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि आतापर्यंत आपलं चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। वेळात वेळ काढून आमची आजची ही रेसिपी बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।